तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग नारी पुरुष बिना तैसा नर हरि भजनी बिना सुमिरने करिले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना रे राम कृष्णा हरि हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण सुंदर ते दान उभे बिटे बैरी सुंदर ते दान उभे बिटे बैरी ओ सुंदर ते दान उभे बिटे बैरी 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 तुळशीहार काश पितांबर तुळशीहार गळा काश पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर एक जान तुळशीहार गळा काश पितांबर तुळशीहार गळा काश पितांबर मकर कुंडले तपती सवनी मकर कुंडले तपती श्रवणी कंठी कौतुकमणी विराजित कंठी कौतुकमणी विराजित हार गला तुळशीहार गळा काश पितांबर तुळशीहार गळा काश पितांबर हार गळा तुळशीहार गळा काश पितांबर तुळशीहार गळा काश पितांबर
हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय 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 हरि जय 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 हरि 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 जय जय हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी विठ्ठल बरबा तोहा माधव बरबा तोहा माधव बरबा माधव बरबा तोहा माधव बरबा तोहा माधव बरबा बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे कृताची जोडी विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तोहा विठ्ठल बरबा तोहा माधव बरबा तोहा माधव बरबा तोहा माधव बरबा तोहा माधव तोहा माधव बरबा तोहा विठ्ठल बरबा तोहा माधव 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 बरबा सुखाचे आगर बापर खुमा देवी बर बापर खुमा देवी बर बापर खुमा देवी बर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी बर बापर खुमा देवी बर बापर खुमा देवी बर तोहा विठ्ठल बरबा तोहा माधव 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 बरबा तोहा
जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम क्षण क्षणाची करावा विचार करावा विचार क्षण क्षणाची करावी विचार क्षण क्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी समागमे धरावी आवडी गमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थ करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार कामणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार कामणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धोरे भरून राहो नका डोळे धुरे भरून राहू नका डोळे धुरे भरून राहू कामणे इह लोकीच्या व्यवहार कामणे इह लोकीच्या व्यवहारे म्हणे इह लोकीचा व्यवहारे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नका डोळे धुरे भरून राहू नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान पार घुमाये पार कुमारे 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 पार घुमाये पार कुमार क्षण करावा विचार क्षण करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार क्षण करावा विचार क्षण करावा विचार तेरा बया पार
विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 महाराज की जय, जनार्दन स्वामी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, माता की जय, भारत माता की जय, सद्गुरु सो महाराज की जय। विठला 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 क्षण क्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरुणे आवडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणे राहो नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम नमा पांडुरंगा करू प्रथम नमा पांडुरंगा करू प्रथम नमा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजा जे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरणबजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माहे दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माहे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने
नमन करो गणनाथा ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे क्षण क्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम. जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. तुम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय सीतारामजी किसनराव रोठे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी मंदाताई, मुलगा किशोर, चंद्रकलाताई, भाऊजाई मोहिनीताई, चेतनाताई, भक्तिताई या सुना, अनुष्का, कृष्णा, निलेश, वैशाली, गोरक्ष, पुष्कराज, निलेश, ऋषिकेश, प्रकाश, ओम, किशोर, प्रीती, प्राजक्ता, गंगूबाई, शशिकला, मनीषा, गिरीशा, अतुल, साईनाथ या सर्व परिवाराच्या वतीनं हरिभक्तिपरायण प्रकाश महाराज आणि रविदासजी महाराज जगदाळे यांच्या माध्यमातून मिळालेलं हे निमंत्रण आणि मग बऱ्याच वर्षानंतर चासनळीकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, थोर गायनाचार्य निरुपाराय रविदास महाराज, प्रकाश महाराज, राधेश्याम जमलं, मृदंगाचार्य महाराज, बाबा बाळा वाटत नाही तो आता बाबा, विनयकरी महाराज, सर्व टाळकरी महाराज, पुढे बसलेले सर्व मान्यवर, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, रोठे पाटील परिवाराचे नाते गोते, सुंदर साऊंड सिस्टीम दीपकजी पवार महाराज, शूटिंगवाले, या सर्वाच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. कशा निमित्ताने कार्यक्रम याची सर्वांना कल्पना आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त या घटना सर्वांना माहिती आहे. रोजच सूर्याचा उदय होतो, त्याचा अस्त होतो. त्याचं कोणाला फारसं वाईट वाटत नाही. सकाळी उदय, पुन्हा 7 वाजता सूर्यास्त. दररोज 7 वाजता सूर्याचा अस्त आहे. त्याचं वाईट वाटायचं कारण नाही. पण सीतारामजीच्या बाबतीत वाईट वाटायचं कारण हा भर दुपारी मावळलेला सूर्य आहे. आणि म्हणून सर्वचा सर्व परिवार त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. सुख आणि दुःख या दोन्हीचं एकत्रीकरण, त्याचंच नाव जीवन आहे. लक्षात घ्या. कबू हासे कबू रोवे, रडावंही लागतं आणि हसावंही लागतं. हे दोन्ही एकत्रित त्याचं नाव जीवन आहे. हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे.
कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला. सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं त्याला हेही छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण 10व्याला यावं. अरे हे दोन्ही घडतं. सकाळी एक पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळलेलं का मेला, कोई चांद सिदावे, कोई खड़ा तैयार अकेला, सब चला चली का मेला. 4 जने चले खाट उठाए के, रोवत संग चली डगर डगरिया. कहत कबीरा सुन भाई साधु, संग चली वही सुखी लकड़िया. बस 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 कामापुरतं. सब चला चली का मेला, कोई चला गया कोई जावे, कोई गठडी बांध सिदावे. काहीच्या गोवऱ्या ओल्या आहे, काहीच्या वाळल्या. बरोबर आहे. एकाच्या गोवऱ्या गाडीत भरल्या, एकाची गाडी रस्त्याला लागली, एकाच्या गोवऱ्याचा ढिगारा तयार झाला आणि एकाचं पेटलं. बस सब चला चली का. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात जाय. 4 जने चले खाट उठाय की, चौघांनी उचललं पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं प्रेत. पुढे मडकं धरून चाललंय. एक रडत निघाला समाज सकाळी 8:30ला. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30ला नवरदेव घोड्यावर बसतो आणि तरणी बॉन्ड पोरं डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. बस असं जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा. उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दुला घोडे चढ रहा. म्हणून सुख आणि दुःख हे दोन्ही ज्याच्यात घडतं त्याला जीवन म्हटलं जातं. म्हणून दोन्ही प्रकार आहे. हे तुमचे आमचे लावलेले संबंध आहे बरं का रविदास. मिळती काष्टे लोटता पूर, आदळे दूर होते खल्लाळे. पुत्र पत्नी सहोदर, पुत्र पत्नी सहोदर, पुत्र पत्नी सहोदर, पुत्र पत्नी सहोदर. माय बाप गोताचा पसर, माय बाप गोताचा पसर, माय बाप गोताचा पसर, माय बाप गोताचा पसर. मिळती काष्टे लोटता पुर, मिळते काष्टे लोटता पुर, मिळती काष्टे लोटता पुर, मिळती काष्टे लोटता पुर. आदळे दूर होती खल्लाळे, आदळे दूर होती खल्लाळे, आदळे होती खल्लाळे, आदळे होती खल्लाळे. पुत्र पत्नी सहोदर, पुत्र पत्नी सहोदर, पुत्र पत्नी सहोदर, पुत्र पत्नी सहोदर. पुत्र पत्नी सहोदर, पुत्र पत्नी सहोदर, पुत्र पत्नी सहोदर, पुत्र पत्नी सहोदर. पुत्र पत्नी सहोदर, माय बाप गोताचा पसर. मिळती काष्टे लोटता पुर, आदळे होते खल्लाळे. हे असल्यावर आपल्याला काय धोका आहे. पुत्र पत्नी सहोदर, पुत्र पत्नी सहोदर म्हणजे भाऊ, माय बाप गोताचा पसर. त्याकरता दृष्टांत दिला मिळती काष्टे. आपण गोदावरीच्या काठाला आहे सगळे. भरू भरू वाहली गोदावरी. एक पिंपळाचं लाकूड आलं गोदावरीत. थोड्या वेळाने एक काठाचं बोरीचं आलं.
त्याच्या पुढे एक बाबळीचं आलं. तिन्ही लाकडं मिळून चालले गोदावरीच्या पुरात. पिंपळाचं नाशिकचं होतं. तिकडून आली ना गोदावरी. निफाड तालुक्यातलं बोरीचं होतं आणि कोपरगाव तालुक्यातलं बाबळीचं होतं. एक नाशिकचं, एक निफाडचं आणि एक कोपरगावचं. एकत्रित चालले गोदावरीच्या पुरात. मिळती काष्टे, तसा संबंध आहे नात्याचा. पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर. मिळती काष्टे हे 3 लाकडं एकत्रित व्हायला लागले. पण पुढे बंधारा लागला. बंधारा, आणि बंधाऱ्याहून आदळले ना. बोरीचं डाव्या भागाला गेलं, पिंपळाचं उजव्या भागाला गेलं आणि बाबळीचं सरळ वाहून गेलं. मिळती काष्टे लोट तापूर आदळे, दूर होती खल्लाळे. विठ्ठल 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 तसं एक दिवस हा खेळ मोडतोय. सर्वांना माहिती आहे. तुम्ही आम्ही केवल बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप. एक मुसाफिर हम है, एक मुसाफिर आप. आपण एकत्रित आलो आता 10 वाजता. बरं का रविदास? कशासाठी? ते मलाही माहिती आहे कीर्तन ऐकायसाठी. पण कीर्तन संपल्यावर आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी ठरवून आलेलं आहे. कीर्तन संपलं, जेवण झालं, नायलनच्या दोरीनं बांधा, दोऱ्या तोडून जाईल घरी. म्हणजे 10 वाजता आपण एकत्रित आलो, हे 12 वाजता आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी. तसंच जीवन आहे. केवल बिछड़ने के लिए है मेल मिलाप. एक मुसाफिर हम, एक मुसाफिर आप. आपण प्रवासी आहोत. आणि जर प्रवासी हा शब्द सिद्ध झाला तर एक लक्षात ठेवा, प्रवास हा वयमानावर नाही, तिकिटावर आहे. ज्याचं तिकीट जिथे संपलं सगळे प्रवासी. बरं का? काय म्हणतील, तुम्ही नागपूरहून आला, आम्ही या गावचे. नाही, तरी प्रवासीच आहो आपण. प्रवास कधी संपतो खरं सांगा? चासनळीचा माणूस नाशिकला गेला म्हणजे संपतो का प्रवास? वापस येतो, बाथरूममध्ये फ्रेश होतो, ज्या बाकड्यावर बसलं होतं सकाळी तिथं येऊन बसतं, आणि मग बायकोला म्हणता अनबरच्या कटकट संपली. म्हणजे जिथून सकाळी गेलं तिथं संध्याकाळी आलं म्हणजे प्रवास संपला. तसा आपण जिथून आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. आपण सगळे प्रवासी आहोत. आणि जर प्रवास सिद्ध झाला तर प्रवास वयमानावर नाही, तिकिटावर. हे लक्षात ठेवा. हे यांना चांगलं माहिती आहे. 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो आणि 92चा आजोबा प्रेत यात्रेत असतो. हे काय वैचित्र्य, जरा विचार करा. चितेमध्ये पेटलंय ज्याचं प्रेत, ते पोर जवान आहे 22 वर्षाचं, आणि काठी टेकून उभं राहून हुंदके देऊ देऊ रडतंय ते म्हातारं आजोबा 92चं. असं का झालं? अरे तिकीट संपलं. विठ्ठल विठ्ठल तसं ज्याचं जिथं तिकीट संपलं तिथे त्याला उतरावं लागतं. गए हुए कभी आते नहीं, लेकिन ऐसी अवसर पर हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. आणि एक लक्षात ठेवा, व्यक्तीचं महत्त्व ती व्यक्ती असेपर्यंत कळत नाही, गेल्यावर कळतं. परिचय, अतिपरिचय खोटा मान राहत नाही. प्रगट दिसतो भानो जगी तुच्छ पाही. लघु शशिदिती हेचा वंदिती सर्व भावे. म्हणून सकया रे दूर देशी राहावे. अतिपरिचयात अवज्ञा भवती. अतिपरिचय झाला की निळोबाराय महत्त्व संपत नाही. तर दररोज सूर्याचा उदय
काय महत्व वाटत नाही, पण चंद्राची कोर बीजेच्या दिवशी पश्चिम दिशेला अख्ख्या गावातल्या मावल्या आरतीनं ओवाळतात. का ते महिन्यानं येणार आहे आणि हे दररोजचं आहे. दररोजचा सूर्य त्याला कोणी शालूट ठोकत नाही. आणि बीजेची चंद्राची कोर बीजेच्या दिवशी पश्चिम दिशेला तिला सगळे ओवाळतात. अति परिचय खोटा मान राहत नाही, प्रकृस्तु भाणू जगी तुच्छ पाही लघु शशी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे मन सकया रे दूर देशी राहावे. अति परिचय महत्व नंतर कळतं. जोपर्यंत वडील आहे, वजनदार वाटतं घर, वजनदार. एकदा बाप गेला, घराचा दरारा गेला हे लक्षात ठेवा. अरे कसाही असू द्या, खोकत बसलेला बाप असू द्या, चिडचिड करणारा असू द्या, विनाकारण बोलणारा असू द्या, तुमच्या थोबाडीत मारणारा असू द्या, बाकीच्यांनी तुमच्या तोंडावरून हात फिरवला तरी ते स्वार्थापोटी फिरवतात हे लक्षात ठेवा. आणि आपला बाप आपल्या थोबाडीत मारतो हे आपल्या हितासाठी हे लक्षात ठेवा. विठ्ठल 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 आईचं प्रेमच असते. तर निरोबा राहिला तर दोन्ही गेले भाऊ. आईचं प्रेमच आहे, पण बापाचं काकणभर जास्त आहे. इथल्या मावल्यांना कदाचित वाईट वाटेल, माझं जास्त वाईट वाटत असेल तर माझ्यावर लाल डोळे नका करू. डोळे बंद करा आणि डोळे बंद करून आपला आपला बाप आठवा. प्रत्येक माऊलीला सांगतो, मग कळल केवढं प्रेम असते. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. निस्वार्थी प्रेम आहे. एरवी जर पुरुष रडला तर माणसं नावं ठेवतात, बांगड्याभर मर्दासारखा मर्दले का रडतो. पण एक प्रसंग आहे, 22 वर्षाची ताई बासिंग बांधली, नवरीच्या वेशात, वाटे लावताना शहनाईचे स्वर, सगळं उदास वातावरण, आणि पहिली येते ती आपल्या बापाजवळ. बाप उभा असतो उदास असून. माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते ना रविदास, तशी मुलगी बापाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला बरं का जन्मभर आमच्यासाठी, आता तब्येतीकडे लक्ष द्या. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी. कलेजा का टुकड़ा जब पिता को छोड़ जाता तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है. हे निस्वार्थी प्रेम रडवतं. आईचं प्रेमच आहे, त्याच्यात पुराणाचे पुराण भरले. भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12ला सेंट्रल जेलमध्ये मामाच्या गावात मथुरेत. सगळे पाठ आहे, पुढची मंडळी जन्म गेला यांचा ऐकता ऐकता. रात्री 12ला. आणि ते स्वरूप पाहलं वसुदेवानं. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशचे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे. कमल नयन हसे वदन हसे, कमल नयन हसे वदन हसे,
ते रविदास असले. मी पंढरपूरच्या कीर्तनात यांना प्रशस्तीपत्रक देऊन टाकलं. प्रमाणाचा मुसळधार नाही, प्रमाणाची ढगफुटी. मला वाटतं हे तयार करावं लागेल माझ्या भाषेत. दोघाला 2 प्रमाणपत्र देऊ आपण कुठेतरी कीर्तनात. प्रमाणाची रेलचेल, प्रमाणाचा मुसळधार पाऊस नाही, प्रमाणाची ढगफुटी म्हणजे जगदाळे गुरुजी, सूर्यवंशी गुरुजी. बस तुझी हो त्या दिवशी जाहीर केला आपण, आता फक्त लेखी द्यायचा आहे. विठ्ठल काटकसर नाही, कधी नरड्याला हात लावत नाही. माझं हे दुखतं, माझं ते दुखतं, मग दवाखान्यात जा. ते कधी तक्रार नाही आयुष्यात. बस जीव वतून. हां बस. तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाशे, कमल नयन हासे वदन हासे. ते सौंदर्य पाहलं श्रीकृष्णाचं. बापाला मोह आवरला नाही. मी बापासाठी सांगतो हां, आजचं कीर्तनच बापावर आहे. मोह आवरला नाही, कडकडून मिठी मारली. जशी मिठी मारली रात्री 12ची सेंट्रल जेलमधली घटना, तर माय देवकी रडू लागली. पतिदेव, त्या गेटच्या पुढचा दगड पाहना. माझ्या भावानं माझे 6 लेकरं पाय धरायचा, गरगर गरगर फिरवायचा, नारळ फोडतं तसं डोकं फोडून मारायचा त्या गेटच्या पुढे. 6 मारले 6. मग एवढं एक तरी वाचवा. सोडवा सोडवा मिठी, सोडवा सोडवा मिठी, सोडवा सोडवा मिठी, सोडवा सोडवा मिठी. लपवा लपवा जग जेठे, 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 लपवा लपवा जग जेठे. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठे, लपवा लपवा जग जेठे, लपवा लपवा जग जेठे. लपवा 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 जग जेठी, लपवा लपवा जग जेठी. हे मायचं प्रेम. जेलमधलं प्रकरण हे देवाच्या मायबापाचं सांगतो. आपले पप्पा डॅडीन ते मम्मीन जाऊ द्या. सोडा सोडा मिठी, एवढं तरी हे मायचं प्रेम आहे. लपवा लपवा जग जेठी. आणि उशीर करू नका. धनी कंसाची कळणे, माझ्या बाळाची मारिले. हे धनी कंसाची कळेले, माझ्या बाळाची मारिले, माझ्या बाळाची मारिले, माझ्या बाळाची मारिले. धनी कंसाची कळणे, माझ्या बाळाची मारिले, माझ्या बाळाचे मारिले, माझ्या बाळाची मारिले, धनी कंसाशी कळलं, माझ्या बाळाशी मारिलं. हे मायचं प्रेम देवकीचं. आता बापाचं सांगतो. अंधारी रात्र आहे, जेलमधलं प्रकरण आहे. रात्रीचे 12 वाजले. डोळ्यात बोट घातली तरी दिसणार नाही, काळा कुट्टा अंधार आहे. मुसळधार पाऊस आहे, विजाचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि यमुनेला पूर. तरी बाप घाबरला नाही. उचललं लेकरू, टोपल्यात घेतलं, टोपलं डोक्यावर घेतलं आणि गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून गेला आणि कृष्णाला गोकुळात सुरक्षित ठेवून तांबडं फुटायच्या आधी जेलमध्ये वापस आला. अरे बापाचं कुठं कमी. विठ्ठल विठाला विठाला. तुका मैंने
जीवाची आपुलिया तुका मरणे आजीवानिकाचे उदार जीवाचे आपुलिया उदार जीवाचे आपुलिया उदार जीवासी आपुलिया स्वतःचा जीव धोक्यात घातला, किसनरावला तिकडे ठेवला, ती बेबी इकडे आणली, फिरविली दोन्ही कन्या आणि चक्र. मायचं प्रेम तिनं रडून विनंती केली लपवा, पण बापाचं प्रेम गळा इतक्या पुराच्या पाण्यातून गेला आणि लेकराला सुरक्षित ठेवून तांबडं फुटायच्या आधी जेलमध्ये हजर झाला. हे बापाचं प्रेम. अजून 2 मिनिट घेतो, किती मिनिट घेऊ द्या, 12ला मोकळे करतो तुम्हाला. निळवारा अजून काही मला वैतागलं नाही, कोणी चालूच द्या म्हणताय, पण मी राईट टाईम. त्या गावाला अर्धा तास तरी आधी जाणार. 9:30ला आलो, तुम्ही कधीही या. 12ला मोकळे करतो. पलीकडे टेबल मांडलेले आहे. थोडंसं रामायणात जाऊ आपण. वनवासात श्रीरामाला सोडून सुमंत प्रधान वापस आला. 6वी रात्र आहे सुमंतची. माय कौसल्या आणलं माझ्या रामाला. नाही आईसाहेब, दुसरा प्रश्न विचारला. मी आई आहे. वसिष्ठ गुरुजींनी सांगितलं होतं, सुमंता रामा उद्या तुझा राज्याभिषेक आहे. काही नियम आहे. झोपायचं नाही, काही खायचं नाही, पाणीसुद्धा प्यायचं नाही, व्रतस्थ राहायचं. आदल्या दिवशी गुरुजीनं माझा राम उपवासी ठेवला. मायचं प्रेम सांगतो. दुसऱ्या दिवशी तसाच उपवासी राम उठला आणि वनवासात गेला. अरे मी माय आहे त्याची. काही खाल्लं माझ्या रामानं? सुमंत रडून सांगतात, 3 दिन बिते बिनु जलपाना. खायचं विचारता काय साहेब? 3 दिवस पाणी नाही घेतलं तिघानं. 3 दिन बिते बिनु जलपाना. सफर कैसी हुई? श्रृंगवेरपुर तक रथ थामा, बाद में नैया थी और बाद में तीनों पैदल गए. पायदळ शब्द ऐकल्या बरोबर रडून विचारलं, रघुनंदन पायी गेला. रघुनंदन पायी गेला. पायी गेला. रथकारे तू आणिला, होडते कारे तू आणिला, आणिला. रघुनंदन पायी गेला. प्रेम चालू आहे. रात्री 12ला अयोध्येतली घटना. रघुनंदन पायी गेला, रथ कारे तू आणिला. निळोबा राय. पहिल्यांदा माय कौसल्येनं आकाशाकडे पाहून प्रार्थना सूर्यदेवाची. सूर्यवंशी दिनकरा, सूर्यवंशी दिनकरा, पूर्ण करे भास्करा. पूर्ण करे भास्करा. पूर्ण करे भास्करा. भास्करा.
प्रार्थना सूर्यदेवाला केली, म्हणून सूर्यवंशी महाराजाकडे ते प्रमाण दिलं आम्ही. सूर्यवंशी वंशी नारायणा, माझा राघव येतो वना. सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे भास्करा. मायचं प्रेम, माझ्या बाळाला 14 वर्षे चटका बसणार नाही याची काळजी घ्या सूर्यदेवा. अजून संपलं नाही हा. हे देवाच्या मायचं प्रेम चालू आहे आपलं. रघुनंदन पायी गेला रथ कार्य तो आणिला. सूर्यवंशी नारायणा, माझा राघव येतो वना. सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे भास्करा. अवधरणी माय बहिणी, सांभाळावा कोदंड पाणी. हे आईचं प्रेम. आता सुमंतजी पुढे गेले. राजा दशरथ बेशुद्ध अवस्थेत पडून आहे जमिनीवर. 6 दिवस न 6 रात्री झाल्या. सुमंतानं नमस्कार केला. देखी सचिव जय जीव कही, कीने उदंड प्रणाम. देखी सचिव जय जीव कही, कीने उदंड प्रणाम. सुनत उठे व्याकुल नृपती, कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की जय. ताड़ कर उठले राजे. लाया मेरे राम को. 14 साल के पहले कोई नहीं आएगा सरकार, किसी को नहीं लाया. एवढं ऐकलं आणि राजा दशरथानं 6 वेळा राम म्हणून प्राण सोडला. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला. रामा विन जीव व्याकुळ होतो, रामा विन जीव व्याकुळ होतो. नाही बाकी आराम, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला. जीव व्याकुळ होतो नाही, जीवच सोडला बस. राम राम कही, राम राम कही, राम कही, राम राम कही राम. तनु परे हरि रघुवर विरह, राहू गये सुरधाम. सियावर रामचंद्र की. कामापुरता मी का सांगतो हे. माय कौसल्येचं प्रेम तिनं हंबरडा फोडला. बापाचं प्रेम त्यानं प्राण सोडला. अरे मग कोणाचं कमी आहे जरा विचार करा. आणि हे बाप गेल्यावर कळतं ती कधी न भरून निघणारी जीवनातली उणीव असते. आता त्या किशोर भाऊला विचारा. त्याने आल्या आल्या सांगितलं, महाराज तुमचं कायम कीर्तन ऐकायचे माझे वडील सीताराम पाटील रोठे. त्यांची इच्छा असेल कदाचित याच बाबाचा योग यावा. ठरवून नसते ते आलं बरोबर. त्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. आपण सगळे तिकडे चाललेलो आहोत. प्रत्येक माणसाने हा विचार करायचा आहे. आणि माणसं करतातच, विचार करीत नाही असा जीव जन्मालाही आलेला नाही. ते जेवढे बसलेले आहे प्रत्येकाचा विचार चाललेला आहे. काही माणसं घाई येतात ना, इथं आल्यावर लक्षात येतं कुलूप लावलं होतं पण ओढून नाही पाहिलं. लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही. बसतं कीर्तनाला आणि विचार घरच्या कुलपाचा. आळसातला आळसी असू द्या तरी त्याचाही विचार चाललेला आहे.
ते एक कविता होती पूर्वी, तुम्हाला नसेल निळोबा राय. गणपत वाणी म्हणून कविता होती शाळेत, इथलं पाठ असेल लोकांना. त्याची पद्धत होती त्या गणपत वाण्याची. जेवण करायचं आपल्या झोपड्यात, 4 फूट उंचीचं पुढचं अंगण होतं, त्याच्या पुढे रस्ता होता. जेवण करायचा आणि विडी ओढत काडी चावतच यायचा. गणपत वाणी जेवायचं, झोपड्यात जेवायचं, विडी पेटवायची आणि विडी ओढत न दातानं काडी चावत चावत झोपड्याच्या पुढं उभं राहायचं. आलं का तुमच्या लक्षात? गणपतवानी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, ही कविता. हो म्हणा जाना. गणपतवानी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी आणि म्हणायचा मनासीच की या जागेवर बांधीन माडी. माडीनं बांधता काडी चावून मेलं, पण विचार जन्मभर केला. म्हणून आळसातला आळसी माणूस असू द्या, जन्म झाल्यापासून मरेपर्यंत त्याचा कोणता ना कोणता विचार चाललेलाच आहे. ही नाडी तुकोबारायणी ओळखली. म्हणजे बाबा, अरे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार करताच ना. हा महाराज, अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा क्षण क्षणाची करावा विचार, क्षण क्षणाची करावा विचार, करावा विचार जाणारे सगळे काशी वंदते है, जाणारे सगळे नाची बंदते है, जाणार सगळे नाची बंदते है, जाणार सगळे. हो क्षणोक्षणाची करावा विचार, रवया पार, रवया पार दिवस करावा विचार, रवया पार दाडकर अर्ध्या तासाने हार घालायचा तुम्ही. क्षणक्षणाची. अरे अरे कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवताना. हो, अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा हाची करावा विचार. इथपर्यंत आलो आपण. आणि विचाराची गरज आहे बरं का, विचाराची गरज आहे. इथे जमलेले जेवढे तुमची प्राप्त परिस्थिती तुम्हाला समाधान आणि सुख देऊ शकते. ज्या परिस्थितीत इथला जो असेल तो फक्त विचार करायचा. ज्याच्या पायात चपला आहे त्याला जर सुख पाहिजे असेल तर अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा, लगेच समाधान मिळतं. की देवा, अरे ते पाय पोळत चाललं, तुटक्या का होईना चपला गरीबाला आहे. ज्याचं मोडकं घर आहे त्यानं फुटपाथवर पडलेल्याचा विचार करावा आणि मग पांडुरंगाचे आभार मानावे. विठ्ठला, हे उघड्यावर बिना अंथरुणा पांघरुणाचं रोडच्या काठाला पडलं, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना घर गरीबाला राहायला दिलं, असा विचार. विचारा वाचून नपविचे समाधान, नपविचे समाधान, नपविचे समाधान. विचार वाचून नपविचे समाधान, नपविचे समाधान, नपविचे समाधान. विचार वाचून नपविचे समाधान, विचार वाचून नपविचे समाधान,
न पविजे समाधान, असा विचार केला तर समाधान आहे. दाडकर, आई मरण पावली दुःखच आहे. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. आईच्या प्रेताला कवटाळू 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 मुलगा रडतो. पण त्याला जर समाधान मिळवायचं असेल तर विचार करायचा. कशाचा? ज्याची आई मरण पावली त्याचं वय 55 आहे आणि आईचं वय 75 आहे. त्यानं आईच्या प्रेताकडे पाहून विचार करावा की पांडुरंगा, ज्याची जन्म झाल्या झाल्या मेली त्याच्यापेक्षा मी केवढा भाग्यवान, 55 वर्षे मायेचं सानिध्य, असा उलट विचार केला तर समाधान आहे. काही काही माणसं 100 एकर जमीन आहे महाराज, अर्ध्या एकरात वाडा आहे, दिवा लावायला कोणी नाही, डोक्याला हात लावून बसतात. दिवा लावायला कोणी नाही, दिवा लावायला. अरे नसू दे ना, समाधान मान. कसं? मी सांगतो तसं. शेजारच्या वारकऱ्याचं पोर, बाप संध्याकाळी हरिपाठ करतो आणि मुलगा फुल दारू पिऊन येतो आणि बुटा भरली लात त्या म्हाताऱ्याच्या कंबरट्यात घालतो. त्याच्याकडे पाहून विचार कर की पांडुरंगा, निदान लाता घालायला मला काय होऊ दिलं नाही, ही तुझी मेहरबानी. असा प्राप्त परिस्थिती. उलटा विचार केला तर समाधान. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. हे समर्थाचं वाक्य आहे, पण उत्तर तिथंच आहे, प्रश्न तिथेच आहे. अजून कोणाला विचारायचं नाही. मी मजा सांगतो व्याकरणाची. जगी सर्व सुखी असा कोण आहे, इथं प्रश्नचिन्ह द्या. म्हणजे प्रश्न आहे जगात सर्वात सुखी कोण आहे. खाली जो विचारी शब्द आहे तिथं पूर्ण विराम द्या. आलं उत्तर. जो जीवनामध्ये विचार करतो त्या माणसाला विचारी माणूस म्हणतात. हे माणसं विचारी आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, उत्तर विचारी. विचारी म्हणजे जो विचार करतो तो सुखी आहे, नाही तर मना तूच शोधून पाय. विठ्ठल जाऊ द्या, हेच आपलं तीर्प वाढत चाललं. आपलं काय चाललं, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येकाचा विचार चाललेलाच आहे आणि विचाराची गरज आहे. एका राजाने आपल्या महालामध्ये एवढेच लिहिले होते, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. कोणतंही प्रत्येक खोलीमध्ये, स्वयंपाकघरात, जेवणाच्या खोलीत, बाहेरच्या बैठकीत एवढेच बोर्ड. कोणतंही कार्य हे करण्यापूर्वी विचार करावा, एवढेच बोर्ड त्याच्या पूर्ण राजमहालात. राजा गेला शिकारीला. दुपारचे 12 वाजले. त्याचा तरुणाबांड मुलगा 25 वर्षाचा बापासारखा शरीरानं जेवण झाल्यावर बापाच्या पलंगावर जाऊन झोपला शाल पांघरून दुपारी 12ला. नंतर राणीचं जेवण झालं, ती वाचत बसली पलंगावर, तिलाही झोप लागली, कलंडली, लागली झोप. नात्यानं माय लेकर आहे, एकुलता एक 25 वर्षाचा राजपुत्र शाल पांघरून झोपला. शेजारी त्याची आई झोपली आणि राजा शिकार करून आला. झोपण्याच्या खोलीत गेल्यावर बघितलं, कोणाची हिंमत आहे, माझ्या राणीसोबत परपुरुष. मुंडकच तोडतो त्याचं. खुंटीला तलवार होती, निळोबार आहे, ती तलवार घ्यायला हात पुढे केला, त्याच खुंटीला बोर्ड होता. कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. तेवढं वाक्य वाचलं, तलवार हातात आहे. म्हणलं हे तर शाल पांघरलेलं मरतंय माझ्या हातून, पण बघून घेऊ कोण आहे. त्या वाक्यानं एवढा विचार डोक्यात आला. डाव्या हातानं शाल फेकली तर मुलगा एकुलता एक. तलवार फेकली आणि तो बोर्ड डोक्यावर घेऊन नाचला राजा की हा बोर्ड माझ्या जीवनात नसता तर आज निपुत्रिक झालो असतो.
एवढं महत्त्व विचाराला आहे आणि तो प्रत्येकाचा चालू आहे. तुकोबाराच्या लक्षात आलं, बाबा कोणता ना कोणता विचार करतास ना. हा महाराज, अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यापेक्षा हाची करावा विचार. हाची म्हणजे तरावया पार भव सिंधू तरवया पार भव सिंधू तरवया पार भव सिंधू तरवया पार जन जन हाती करवा विचार तरवया पार भव सिंधू तरवया पार भव सिंधू हाची करावा विचार कोणता? तरावया पार भव सिंधू. महाराज, हा निरर्थक विचार करण्याची गरज काय का? ते असावं आणि मग तो तरुण जाण्याचा विचार करावा. जर तुमचा भवसागर असता तर नकाशात आला असता की नाही? हिंदी महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे, सर्वांच्या परिचयाचं नवसागर आहे. नवसागर तर माहिती आहे ना? मग नकाशात आहे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर. जर तुमचा भवसागर असता तर नकाशात असता की नाही? मग ज्या अर्थी नकाशात नाही त्या अर्थी भवसागर नाही. आणि भवसागरच नाही तर तरायचा विचार करायची गरजच काय? अरे भाऊ, हा नकाशातला नाही. भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे समुद्र. संसाराला समुद्र म्हणतात रविदास. संसाराला समुद्र का म्हणतात? याचं कारण आहे, समुद्रामध्ये किती गॅलन पाणी आहे याचा अंदाज सांगता येत नाही. तसं संसारात किती क्विंटल दुःख आहे मोजमाप करता येत नाही. फक्त बाहेरून भेटले म्हणजे बरं आहे बरं आहे, त्याचं त्यालाच माहीत आहे काय काय आहे. अरे का बरं आहे, मस्त आहे, मजा आहे, आनंद आहे म्हणायचं असते. आणि दुःखे सांगू किती. हे नसलं तरी एक नंबरचं दुःख प्रत्येकाला आहे, एक नंबरचं. त्याला जनवाद म्हणतात. संसार सागर उगा भव दुःखाचे मूळ, जनवाद अंथरुण माझी केले इंगळ. एक नंबरचं दुःख आहे ते प्रत्येकाला आहे. या दुःखानं कोणी सोडला नाही. त्याचं नाव जनवाद आहे. जनवाद म्हणजे किती चांगलं वागा, माणसं नाव ठेवणार म्हणजे ठेवणारच. टपलेलीच आहे ते. कसंही वागा तू. मी अनुभव घ्या ना. अजिबात जाऊ नका. आपलं घर बरं ना आपलं शेत बरं. घरून शेतातून घरी, घरून शेतातून घरी, घरून त्याच्याबद्दल चर्चा चालते गावात. जाऊ द्या, एकल कोंडे घर कोंबडं कुठं जातं काय येतं झालं. बरं, जाणं येणं सुरू करा. पुन्हा तक्रारी. त्याला सांगा काय, जेवण त्याच्या घरी, तंबाखू खायला आमच्या घरी. उंबरटा जिजवला राव. येता जाता घर बुडविले, येता जाता घर बुडविले, येता जाता घर बुडविले. भेटीशी नव जाता म्हणती हा निष्ठुर, भेटीशी नव जाता म्हणते हा निष्ठुर, भेटीशी नव जाता म्हणती हा निष्ठुर, भेटीशी नव जाता म्हणते हा निष्ठुर. येता जाता घर बुडविले, येता जाता घर बुडविले, येता जाता घर बुडविले. याला जनवाद म्हणतात. जनवाद. जाणं येणं सुरू करा. येता जाता घर बुडविले. अजिबात जाऊ नका म्हणती हा निष्ठुर. भरपूर पैसा असू द्या, समर्थासी ताठा करिता ती. अजिबात नसू द्या, धन नाही त्याशी ठाईचा करंटा. जास्त बोला, बहु बोलू जाता म्हणते हा वाचाळ. अजिबात बोलू नका, न बोलता सकळ म्हणती गरवी. लग्न करा म्हणते हा मातला. करू नका, करलच कसा.
लेकर नसू द्या चांडाळ म्हणतात. बरं जास्त असल्यावर शाब्बास म्हणावं की नाही. पातकाचे मूळ पोरवडा, निपुत्रिकासी म्हणे पहावं चांडाळ, पातकाचे मूळ पोरवडा. तुम्ही कसंही वागा, माणसं नावं ठेवणार हा जन्म. अरे जिथं देवाला सोडलं नाही रविदास. रामराज्य सुरू झाल्यावरची गोष्ट सांगतो. ते गुप्तहेर फिरत होते नगरात अयोध्येमध्ये, आणि मग गुप्तहेराला पहिल्यांदा राज्याभिषेक झाल्यावरची गोष्ट. गुप्तहेर अयोध्येत फिरतात. रामचंद्र प्रभू पहिलं सिंहासनावर बसले की विचारायचं गुप्तहेरांना, हां कसं काय. हेर उठले. हेर म्हणते नगरात सकळे लोक पुण्यवंत, तुमची खूप कीर्ती वर्णन करतायत लोक. सकळे लोक पूर्णवंत. मग काय झालं. परी एक रजक दुर्जन, त्यासने स्त्रीस केले ताडन, या लागी ती रुसून पितृसदना प्रती गेली. हे हेर सांगता. मी थापा नाही, आधी पाठ करतो मग बडबड. एक असं बोलला वा कोण. एक रजक दुर्जन, त्याने स्त्रीस केले ताडन. सगळे लोक तुमचं गुणगान करतात प्रभू, पण काय. परी एक रजक दुर्जन, त्याने स्त्रीस केले ताडन, या लागी ती रुसून पितृसदना प्रती गेली. बायकोला मारलं एका रजकानं, रुसलीन गेली बापाच्या घरी. माहेरी होती बहुदीन. आता किती दिवस ठेवणार आहे बाप निरोबर आहे. पित्याने हाती धरून, ज्या माता प्रति बोले वचन, विनंती केली. काय माझ्या मुलीचा गुन्हा असेल तर तिच्या बापाचा समजा, एवढा गुन्हा माफ करा आणि माझ्या मुलीचा स्वीकार करा. तू काय समजला सासऱ्या. रजक क्रोधायमान, स्वसुराप्रती बोले वचन, प्रयोषु नेदी माझे सदन. काही झालं तरी मी हिला घरात घेणार नाही. आणि पुढचं, मी राम नोहे निर्धारी, रावणे नेली त्याची अंतुरीन, क्षणमास होती राक्षसा घरीन, त्याने परत स्वीकारली. मी काय राम वाटलो का तुला. 6 महिने होतील का लंकेतनं पुन्हा स्वीकारली. आम्ही परीट साचार, जगाचे डाग काढणार, आमचे जातीत निर्धार, विपरीत ऐसे सोचेना. लॉन्ड्रीची दुकानं आमचे कपड्याचे डाग आम्ही काढतो, हे नाही चालत. दृष्टांत संपला माझा. मी सगळ्या ओव्या वाचून दाखवल्यात ना. याचं नाव जनवाद आहे. जिथं जनवादानं देवाला सोडलं नाही तर आपली काय कथा. जनवाद अंथरुण माझी केले इंगळ. म्हणून संसार दुःखाचाच आहे, पण त्याच्यात 1 नंबरचं दुःख म्हणजे जनवाद आहे. जनवाद अंथरुण माझी केले इंगळ. म्हणून संसाराला समुद्र का. किती गॅलन पाणी याचा अंदाज येत नाही, तसं किती क्विंटल दुःख याचं मोजमाप करता येत नाही. म्हणून संसाराला सागर म्हटलेला आहे, भवसागर. आणि तो भवसागर तरुण जाण्यासाठी विचार करायचा आहे. मग तो कठीण आहे का अशक्य आहे. 2 मराठीतले शब्द आहे. अशक्य असता तर कोणाला शक्य झाला नसता. शक्य आहे म्हणजे अशक्य नाही. कशावरून. तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा. नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा, नामधारकाचा ठसा. तरले तरती
शक्य आहे. तरले तरती हा भरवसा. शक्य आहे पण कठीण आहे. किती? ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. करीता विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. कठीण आहे करिता विचार तोहा दृढ संसार. ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये. बुडाले तळ्याचा मुळेला मार्ग. मग तरताच येत नाही का? तरता येते. काही काळजी करायचं कारण नाही. भवसागरे तेरता कार करीतचा चिंता. पहिल उभा दाता काठी कर ठेवून या. पहिला उभा दाता कटी कर ठेवून त्याचे पायी घाला मिठी मोल नेगे जग जेठी. त्याचे पायी घाला मिठी मोल नेगे जग जेठी. त्याचे पायी घाला मिठी मोल नेगे जग जेठी. भाव एका साठी भाऊसागर तरताकार चिंता. पहिलं उभा दाता कट्टीकर ठेवून या. तुम्ही एवढंच करा. त्याचे पायी घाला मिठी. आता मिठी घालण्याचा तरण्याचा काय संबंध आहे? तुम्हाला माहिती आहे संसार समुद्र आहे. जीव मासा आहे. काळ कोळी आहे आणि जंजाल हे जाळं आहे. या चार गोष्टी लक्षात ठेवा की जमलंच कीर्तन आपलं. संसार म्हणजे समुद्र, आपण मासे, जंजाल हे जाळं आणि काळ हा कोळी. इथपर्यंत आलो आपण. आता तुम्ही मासे पकडणारा पाहिला असेल ते जाळं फेकतं. जाळं त्याचे कपडे सांभाळायला कोण नाही. दिवसभर कपडे काढून घेतं, नुसतं लंगोटावर राहतं आणि कपडे डोक्याला बांधतं. सांभाळते कोण? नायलनच्या दोरीचं टोक कमरेला बांधतं. जाळं फेकताना पुऱ्या ताकदीनं वाकडून झर्र जाळं फेकतं. 100 फुटावरचे मासे त्याच्या जाळ्यात अडकतात. पण त्याला एक मासा असा वस्ताद भेटतो, दिवसभर त्या कोळ्याच्या पायाच्या भोवताल पाण्यात घालीन लोटांगण वंदिन चरण. जो कोळ्याच्या पायापासून मासा लांब आहे ते जाळ्यात अडकतं. ज्यानं कोळ्याच्या पायाचा आश्रय केला त्याला भीती नाही. म्हणून त्याचे पायी घाला मिठी. भाऊसागर तरता कारे करीत असा चिंता. आणि हा विचार जन्मभर काय क्षणक्षणा हाची करावा विचार कोणता? तरावया पार भव सिंधू. अहो मग जन्मभरी का नाही लिहिलं? जन्मभरी हाची करावा विचार. क्षणभर शब्दाचा अर्थ जन्मभरच होतो. हरिपाठ पाठ आहे. सगळी मंडळी पारमार्थिक आहे. देवाचे द्वारी क्षणभरी. आणि खरं सांगा जर ज्ञानोबा रायाला क्षणभरच म्हणायचं होतं तर शेवटच्या अभंगात रिकामा अर्ध घडी राहू नको असं का? ते प्रवृत्तीसाठी शब्द आहे. सोपं सांगावं लागते. सोपं करता 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 एकदा त्याच्यात रमलं आणि मग रिकामा अर्ध घडी राहू नको. एखादा व्यसनी असेल तो डॉक्टरकडे सल्ला घेतो. महाराज ते रोठे पाटलाच्या निमित्ताने कीर्तन त्या नागपूरच्या बाबाचं होतं, माझ्यावर परिणाम झाला, मला उद्यापासून बंद करायची. डॉक्टर म्हणतात आता सोडता येत नाही तुला, तुमच्या पाया पडतो साहेब, लोटांगण घाल, पण ते दारू नाही बंद करता येणार का? चिडचिडा होशील, भूक लागणार नाही, संडास होणार नाही, झोप येणार नाही. काय उपाय सांगा मला. उपाय आहे ना, डॉक्टर म्हणले कमी करता येईल.
मग ते तरी सांगा, घेतो किती? दिवसाला 2 बाटल्या घेतो. शाबास रे पठ्ठ्या, दररोज 1 घेत जा, न चुकता. डॉक्टर म्हणतात 15 दिवसांनी भेट. आलो साहेब, दररोज 1च घेतली, शाबास. आता अर्धी घेत जा, भेट 15 दिवसांनी. पुन्हा आलं. आता 4 दिवसांनी एकदा घेत जा, पुन्हा आलं. आता आठवड्याला एकदा घेत जा, पुन्हा आलं. आता 15 दिवसाला एकदा घेत जा, पुन्हा आलं. आता दर महिन्याला घेत जा, पुन्हा आलं. आता 2 महिन्याने घे, पुन्हा आलं. आता 6 महिन्याने घे, पुन्हा आलं. आता फक्त गटारी अमावशेला घे, आणि पुन्हा आलं. अजिबात घेऊ नको. ही डॉक्टरची पद्धत आहे. कमी 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 करता करता अजिबात घेऊ नको. तसं क्षणभर करता करता हरिनामात रमला, मग माऊली म्हणतात रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी राहू नको. सर्व चूक गोडी शाही चाचणी निवडी, रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी राहू नको. सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी, रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी राहू नको, राहू नको, राहू नको, राहू नको. पहिल्या अभंगात क्षणभरी आणि शेवटच्या अभंगात रिकामा अर्ध घडी राहू नको. याचा अर्थ क्षणभरचा अर्थ झाला जन्मभरी. तसं क्षण हाची करावा विचार, म्हणजे जन्मभरी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. महाराज मग जन्मभरीच का नाही लिहिलं, क्षणक्षणाच का? त्याचं कारण आहे, संताचे शब्द आहे, सरकारच्या घटना बदलतील, याच्यात नाही होऊ शकत बदल. क्षणक्षणा का? ज्या क्षणाला आपण आहो त्या क्षणालाच आहो, पुढच्या क्षणी राहू हे आपल्या हातात नाही. कारण नाशिवंत देह जाणार सकळ, 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 आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, 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 आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, 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 सावधान. म्हणून क्षणक्षणा, ज्या क्षणाला आपण आहोत त्या क्षणाला आहो, पुढच्या क्षणी राहू हे आपल्या हातात नाही. म्हणून शब्द आहे नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. एकदा संप्रदायपूर्वक भजन बरोबर करू सगळं. हात वर करा सगळे, शूटिंगवाले एवढे हात घ्या. चला रोटे पाटील हार घराला या. ते दुखायच्या आधी घ्यायचे हात, हा बरोबर, एका तालात.
सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ सकळ विठाला विठाला विठ्ठला विठाला 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 हरी विठ्ठल विठ्ठल कुंडली हरी विठ्ठल पंढरीनाथ गंगा गोदावरी मैया की जय विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठ्ठल 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 नासिवंत देह जाणार सकळ तैसीच येयाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती म्हणून येयाते म्हणती अश्वत्थगा क्षणाक्षणाला 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 नासत चाललेला म्हणजे देह काल आपलं शरीर होतं तसं आज नाही अतिपरिचयामुळे लक्षात येत नाही बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नाही तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही बरं का रैदास बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरं पानहरणासारखे गोल गरगरीत डोळे काळे कुरळे केस हातात खुळखुळा काजळ्याचा टिळा नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा आता इमानदारीनं सांगा असं कोणी म्हणतंय का आजोबा कायम घाईतच असता बा तुम्ही काय काम आहे काय नाही एक पप्पी द्या आणि मग जा अरे कुठली पप्पी राजा म्हातारी नाही तोंड पाहत रे आता काया नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरी नहीं तेरी उसना आणिला पाचाचा सार्वजनिक इस्टेट आहे रे रोहिदास जाणार आहे नासिवंत देह जाणार सकळ त्याच्या पुढचे शब्द पहा आयुष्य खातो काळ सावधान काळ आयुष्य खातो आणि मग काळाचे 3 प्रकार घ्यायचे आत्तापर्यंत आपलं आयुष्य खाल्लं त्याचं नाव भूतकाळ आहे सध्याचं आयुष्य खात आहे
तो वर्तमान काळ आहे. राहिलेलं आयुष्य नक्की खाणार आहे त्याचं नाव भविष्य काळ आहे. आयुष्य खातो काळ सावधान. गेली ऐसी घडी पुन्हा नये. महाराज आता उद्यापासून आम्ही आता काय 20 मिनिट राहिले. तुम्ही म्हणता तर उद्यापासून विचार करू. पण विचार कोणत्या मार्केटला मिळतो? अरे विचाराचं दुकान नसतं राजा. विचार दुकानात मिळत नाही. मग चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका. असणीची की जिथे चंद्र आहे तिथं चांदण्या, शंभू आहे तिथं पार्वती, तसं संत आहे तिथं विचार. म्हणजे विचार संताच्या जवळच असल्यामुळे संत समागमे धरावी आवनी, संत समागमे धरावी आवनी, हो संत समागमे धरावी आवनी, संत समागमे धरावी आवनी, धरावी तातडी परिमाधी, रवी तातडी परमार्थे, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, करावी तातडी परमार्थे, करावी तातडी परमार्थे, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार म्हणून संत समागमे धरून आवडी. बरं का निडोबार आहे. काही काही एका एका खात्यावर एक एक आहे. पाप घालवायचा आहे का? वाचे म्हणता गंगा गंगा सकळ गंगा पापम. ताप घालवायचा का? शशी तापम. दारिद्र्य घालवायचं का? कल्पतरू. दारिद्र्य घालवण्यासाठी कल्पतरू, ताप घालवण्यासाठी चंद्र आणि पाप घालवण्यासाठी गंगा. गंगेकडे पाप घालवायचं खातं, चंद्राकडे ताप घालवायचं खातं, कल्पतरूकडे दारिद्र्य घालवायचं खातं. पण संत तिन्ही खात्याचे मंत्री. पाप ताप दैन्य जाई उठा उठे, पाप दैन्य जाय उठा उठे, पाप ताप दैन्य जाय उठा उठे, पाप ताप दैन्य जाय उठा उठे, झालिया भेटी हरिदासाची, झालिया भेटी हरिदासाची, झालिया भेटी हरिदासाची. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झालिया भेटी हरिदासाची, झालिया भेटी हरिदासाची. पाप ताप दैन्य जाय उठा उठे, झालिया भेटी हरिदासाची, झालिया भेटी हरिदासाची. पाप ताप दैन्य जाय उठा उठी. पुन्हा एक. संत संगे हरे पाप, संत संगे निरसे ताप, संत संगे निर्वी कल्प होये मानस निश्चय. म्हणून संत समागम धरून आवडी. करावं काय? करावी तातडी. तातडी करा, घाई करा, वेग करा. हे शब्द परमार्थासाठी आहे. सावकाश करा हा शब्द प्रपंचासाठी आहे. पण आमचं उलट आहे. आमचा सावकाश परमार्थ आहे आणि घाईनं प्रपंच आहे. चला पंढरपूरला. विठोबा काय म्हातारा झाला का म्हणतं, जाऊ पुढच्या वर्षी. इथे सावकाश लावत ते.
नातवाच्या बांधकामावर जातं हे 92चं म्हातारं, 92चं काठी टेकत नातवाचं बांधकाम, पाया खोदायचं काम, आणि हे हातात काठी 92चं वय पायापासून हालतं, आणि त्या बांधकामावरच्या कामगाराला सांगतं पाया पक्का बरा, पाया तुझा मरो टेकले शरीर आणि पाया शोधून बांधी घर. सायाचे केरीसी प्रपंच दिनीनेसी हरिसिन भजिसी कवन्या गोणी हरिसिन भजने. सायाचे केरीसी प्रपंच दिनीनेसी हरिसिन भजिसी कवन्या गोणी हरिसिन प्रपंच सावकाश. बरं का दाडकर, सावकाश का करा? संपत नाही म्हणून. 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी सोन्याची घरं रावणाची. आपलं 10 बाय 10चं नंतर हिशोबात करू आपण. रावणाचं 1 लाख मुलं, 1.25 लाख नातून, 80,000 बायका, 3,05,000 एकट्याची लोकसंख्या. ब्रह्मदेव पंचांग पाहायला, अग्नी, कपडे धुवायला, वारा अंगण झाडायला, मेघ पाणी शिंपडायला, 9 ग्रहाच्या पायऱ्यान, 33 कोटी देवबंदी खाण्यात, ही सत्ता. एवढं सगळं असून रावण म्हणला 3 गोष्टी राहिल्या. समुद्र गोड करायचा, स्वर्गाला शिडी आणि सोन्याला सुगंध. अरे एवढा मोठा संसार लेका त्याचा पुरा झाला नाही तर आपलं काय? म्हणून संसार कधीच पूर्ण होत नाही ना, म्हणून सावकाश करा. आणि ठरवलं तर मरायच्या आधी परमार्थ पूर्ण करता येतो ना. मग कधी मरेल याची शाश्वती नसल्यामुळे घाई करा. करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. शब्द आहे तातडी करा. जाय वेगी पंढरपुरा, आल्यानो संसारा, उठा वेग करा, वेग करा, घाई करा, तातडी करा. हे शब्द परमार्थासाठी आहे. किती घाई, किती घाई. एक दृष्टांत, तो कातडी भाता, लोहार बाबा, त्याची बायको ते बांबूचं दांडकं, त्याला साखळी, ते खालीवर खालीवर ओढते, तिकडे ती हवा भात्यातून तिथे जाते, कोळसा गरम होतो, लोखंड लाल. दृष्टांत कातड्याचाच का? याचं कारण सांगितलं. त्याचे पाय बांधतात मारायच्या वेळेला, त्या पशुचे पाय बांधले म्हणजे तो पशु हालचाल करेल म्हणून 10-20 माणसं धरूनही ठेवतात. त्याच्या मानेहून सुरी फिरते तेव्हा पशु तडफडून तडफडून त्या सुरीला शाप देतो, सुरी काप माझी मान, माझी मान काप, पण बदला घेईल, तुझं पाणी पाणी करील. हाय न लीजे गरीब की कबहू न खाली जाय, मरे ढोर के चाम से लोहा भस्म हो जाय. ते सुरीचा दृष्टांत. बस झालं. ते लोखंड लाल झालं. लोहार बाबानं ठेवलं ऐरणीवर, आणि एक ते घण टाकणारं असतं का नाही, ते लोखंड ऐरणीवर धरून लोहार काय म्हणतो, आदळताव जाईल, आदळताव जाईल, आदळताव जाईल, आदळताव जाईल. साध्या लोखंडासाठी आदळताव जाईल, आदळताव जाईल, आदळताव जाईल. तसं भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल. करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. बस 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 बस. आता महाराज जवळजवळ सगळे कळलं आम्हाला. क्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, संत समागम धरावी आवडी, करावी तातडी, परमार्थाची तातडी करा, क्षण हा विचार करा. काय करा, काय करा, काय करा हे सगळं कळलं. फक्त आता 5 मिनिटात सांगा काय करू नये. तुका मैंने ही है लोकीचा व्यवहार, तुका मैंने ही है लोकीचा व्यवहार. तुका म्हणे
काय करावं पाठ झालं. काय करू नये, नका डोळे धुरे भरुणे राहो. डोळे धुरे म्हणजे हे धुंदीवाचक शब्द आहे. आणि 3 प्रकारची धुंदी असते, तारुण्याची, संपत्तीची आणि सत्तेची. अंधारे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. या 3 गोष्टी पहा. अंधारात तुमची सावली मदत करत नाही, उजेडात उभं राहा तर सावली चिकटू नये. अंधारात जा, सावली गेली, तुम्ही सत्तेत राहा, 5-50चं टोळकं गुटख्याच्या पुड्या खायला मागं पुढं आहे. सत्ता जाऊ द्या, एकटं स्टँडवर आहे. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तय्यम आज्ञा. तेथे न चले काही म्हणून नका डोळे धुरे भरुणे राहो. नॉसिवंत देह जाणार सगळं, आयुष्य खातो काळ सावधान. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. सुंदर नियोजन रोठे पाटील परिवाराने केलं, काही काटकसर ठेवली नाही. त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मोठमोठी माणसं मोठमोठ्या क्षेत्रातून नातेगोते सगळे येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवून रोठे पाटील परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. भजन जय विठ्ठल झाल्यावर सगळे टाळकरी महाराज खाली बसतील, बसलेल्यातलं कोणी उठणार नाही, आणि मग निवेदक सांगतील तसा मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे देवा कोडे उतरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा. नाही उच्चारिला अधिकार म्या, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा. ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम. रे बसा सगळे टाळकरी महाराज विनेकरी बसा खाली, बसा ना खाली. बसा विनेकरी बाबा, बसा टाळकरी खाली बसा.